तुमचे केस देखील पांढरे व्हायला लागलेत किंवा केसांना अजिबात वाढ होत नाही तर किचनमधल्या फक्त 2 ते 3 गोष्टी वापरून मी सांगितलेल्या पद्धतीने ही होम रेमेडी करा. तुम्हाला कधीही केमिकलची डाय किंवा मेहंदी वापरायची अजिबात गरज पडणार नाही. आजकाल ना बदलत्या वातावरणामुळे आणि आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे अगदी लहान वयातच लहान मुलांचे केस देखील पांढरे व्हायला सुरू झालेले आहेत आणि तेच केस जर तुम्हाला मुळापासून काळे करायचे असतील तर आजची ही होम रेमेडी तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही सुद्धा ही नक्की ट्राय करून बघा, कारण बऱ्याच लोकांनी याचा वापर केलेला आहे आणि त्यांना खूप छान रिझल्ट देखील भेटलेले आहेत. साधी, सोपी आणि 100% ट्रायड आणि टेस्टेड होम रेमेडी आहे, ज्याच्या वापरामुळे अगदी 1 ते 2 महिन्यात तुमच्या केसांवरती कमालीचे फरक दिसतील. चला तर मग वेळ न घालवता रेमेडी पाहूया. आता आपल्याला ही मॅजिकल होम रेमेडी बनवण्यासाठी आपल्या किचनमधील साहित्य आपल्याला लागणार आहे. सगळ्यात पहिले इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे चहा पावडर. आपल्या घरात सगळ्यांच्याच रोज चहा बनवण्यासाठी आपण चहा पावडर वापरतो, तीच इथे मी घेतलेली आहे. आता ही चहा पावडर आपल्या केसांसाठी देखील तितकीच फायदेशीर आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडची चहा पावडर घेऊ शकता, फक्त त्यामध्ये कोणतेही मसाले किंवा फ्लेवर ॲड नसलेली चहा पावडर पाहिजे. इथे मी 1 ते 1.5 चमचे इतकी चहा पावडर घेतलेली आहे. बघा, या चहा पावडरीमुळे आपल्या केसांना नैसर्गिक चमक आणि शाईन यायला मदत होते. नैसर्गिक पद्धतीने आपले केस काळे होण्यासाठी मदत होते. आता तुम्हाला ही रेमेडी किती प्रमाणात बनवायची आहे त्यानुसार तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. आता ना त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक स्टीलचं पातेलं. शक्यतो स्टीलचं किंवा लोखंडाचंच भांडं घ्यायचं आहे. या होम रेमेडीसाठी ॲल्युमिनियमचे भांडे अजिबात वापरायचे नाही. लोखंडाचं असेल तर अजूनच छान. लोखंडाचं भांडं असेल तर त्यामुळे तुम्हाला या रेमेडीचे फायदे अजून जास्त प्रमाणात भेटतील, कारण लोखंडाच्या भांड्यामध्ये आयर्नचे प्रमाण जास्त असते. आता आपल्याला या स्टीलच्या पातेल्यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी घालायचं आहे. इथे मी फिल्टरचं पाणी वापरलेलं आहे. तुमच्याकडे जर फिल्टरचं पाणी नसेल तर पाणी उकळवून थंड करून इथे वापरायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे अजून एक इन्ग्रेडियंट लागणार आहे, ते म्हणजे कढीपत्ता. तुमच्याकडे ओला झाडाचा असला तरी तेही घेऊ शकता किंवा असा सुकलेला असेल तेही घेऊ शकता. 10 ते 12 पाने यामध्ये ॲड करायचे आहेत. आता कढीपत्त्यामध्ये बीटा कॅरोटीनचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे केसांना नैसर्गिक चमक येते आणि केसांना हवे ते पोषण भेटतात आणि आपले केस अकाली पांढरे पडत नाहीत व केसांचा नैसर्गिक काळा रंग टिकून राहण्यासाठी मदत होते. आणि मगाशी आपण जी घेतलेली चहा पावडर आहे ना, ते देखील या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि छान असं चमच्याने हलवून मिक्स करायचं आहे आणि नंतर हे 5 ते 10 मिनटं असंच झाकून ठेवायचं. आता तुम्ही या मिश्रणामध्ये 1 चमचा इतकी कॉफी पावडर देखील घालू शकता. तुम्हाला जर केसांना छानपैकी बर्गंडी कलर पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये 1 चमचा इतकी कॉफी पावडर ॲड केली तरीही चालेल. कॉफी ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ॲड करू शकता, नसेल तर नाही केली तरीही चालेल. असं 10 मिनटं छान झाकून ठेवल्यानंतर चहा पावडर आपली पाण्यामध्ये व्यवस्थित डायल्यूट होते आणि थोडीशी मऊ देखील पडते. त्यामुळे ते 10 मिनटं झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे. ते 10 मिनटं व्यवस्थित मिश्रण डायल्यूट होते तोपर्यंत आपल्याला एक लहान आकाराचा कांदा घ्यायचा आहे. शक्यतो कांदा लालसर असाच घ्या आणि छान याला सोलून घ्यायचं आहे. हे पहा, मी कांदा पूर्ण छिलून घेतलेला आहे, त्याची साल पूर्णपणे काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे आणि इथे मी लहान आकाराची एक खिसणी घेतलेली आहे. हा कांदा छान प्रकारे असा ग्रेट करून घ्यायचा आहे. आपल्याला इथे कांद्याचा रस हवा आहे. कांद्याच्या रसामध्ये भरपूर सारे पोषक घटक असतात. आपल्या केसांच्या मुळांना स्ट्रॉंग करण्यासाठी मदत करते व आपली न्यू हेअर ग्रोथ प्रमोट करण्यासाठी देखील कांद्याचा रस खूप छान प्रकारे वर्क करतो. आपल्या केसांना नॅचरली काळे करायला आणि सिल्की स्मूथ करायला देखील कांद्याचा रस मदत करतो. पूर्ण 1 कांदा खिसून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे. त्यानंतर एक मी गाळणी घेतलेली आहे आणि हा पूर्ण कांदा यामध्ये ग्रेट केलेला घालायचा आणि असं वरून प्रेस केलं की बघा कांद्याचा रस निघतो. आपल्याला 1 ते 2 चमचे इतका कांद्याचा रस पाहिजेला आहे. तुम्ही याऐवजी मिक्सरमध्ये घालून देखील ग्राइंड करून घेऊ शकता आणि सुती कपड्याने गाळून नंतर रस काढायचा. तुम्हाला जसं सोपं वाटत असेल ती पद्धत तुम्ही वापरू शकता. हे पहा, आपला फ्रेश कांद्याचा रस बनून तयार झालेला आहे. आता हा साईडला ठेवून द्यायचा. आता या आपल्या मिश्रणाला 10 मिनटं झालेली आहे. चहा पावडर छान पाण्यामध्ये डायल्यूट झालेली आहे
आता इथून पुढची पूर्ण प्रोसेस आपण गॅसवरती करणार आहोत. आता गॅस पेटवून हे भांडे गॅसवरती चढवून घ्यायचं आहे आणि इथून पुढची पूर्ण प्रोसेस आपल्याला स्लो गॅसवरती करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही, स्लो गॅसवरती छान उकळी काढून घ्यायची आहे. तुम्हाला या रेमेडीचा रिझल्ट जर 100% हवा असेल ना तर गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही, कारण सगळी रेमेडी आपल्याला स्लो गॅसवरतीच करायची आहे. तुम्ही जर ही रेमेडी हाय फ्लेमवर जर करून घेतली तर तुम्हाला हवा असेल तसा रिझल्ट भेटणार नाही आणि आपल्याला रिझल्ट भेटना की होम रेमेडीवर विश्वास बसत नाही आणि त्यामध्ये काही इंटरेस्ट देखील राहत नाही. त्यामुळे पूर्ण प्रोसेस स्लो गॅसवरती करायची आहे. एका ग्लासचा अर्धा ग्लास होईपर्यंत उकळायचा आहे, म्हणजे यामध्ये सर्व या इन्ग्रेडियंट्सचे पोषक घटक उतरतील. छान असं हलवत मिक्स करत उकळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर पुढचे इन्ग्रेडियंट आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आलं 1 इंच आलं इतकं इथे यामध्ये क्रश करून घालायचं आहे, म्हणजे पूर्ण आल्याचा रस यामध्ये व्यवस्थित उतरण्यासाठी मदत होते आणि छान याला मिक्स करायचं आहे. आल्याचा रस जेव्हा स्कॅल्पवर लावला जातो तेव्हा केसांच्या मुळांचा रक्ताचा पुरवठा सुधारतो, त्यामुळे नवीन केस येण्यासाठी मदत होते आणि आपले केस नैसर्गिक पद्धतीने काळे देखील होतात. त्यामुळे इथे आपण आल्याचा वापर केलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान उकळी आलेली आहे. आधीमध्ये ह्याला छान असं हलवत राहायचं आहे, म्हणजे सगळ्या गोष्टीचा अर्क या पाण्यामध्ये छानपैकी उतरतो आणि याच जादुई सिरममुळे तुमच्या केसांच्या स्कॅल्पवरती जर इचिंग होत असेल, खाज होत असेल तर ते देखील हळूहळू कमी व्हायला मदत होणार आहे. आणि तुमचा टाळू एकदम हेल्दी असला तर केस देखील पांढरे होणार नाहीत आणि गळणार देखील नाहीत. हे पहा, आपलं सिरम बनवून तयार झालेलं आहे. या प्रोसेससाठी 10 मिनटं इथे मला लागलेली आहेत. चला तर आता आपण गॅस बंद करणार आहोत. गॅस बंद करून यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवल्यामुळे याची वाफ कोठे देखील बाहेर जात नाही आणि याच्यातील अर्क यामध्येच राहतात. त्यामुळे इथे आपण झाकण ठेवलेलं आहे. आता याला थंड होऊन द्यायचं. तुम्ही इथे कलर देखील बघू शकता की किती छान डार्क आलेला आहे. असाच रंग आपल्या केसांना देखील येणार आहे. जर तुम्ही हे सिरम मी सांगितलेल्या पद्धतीने वापरलं ना तर तुम्हाला पांढऱ्या केसांची समस्या आहे ती हळूहळू कमी होणार आहे. सोबतच तुमचे केस दुप्पट वेगाने वाढतील, सॉफ्ट आणि सिल्की देखील व्हायला मदत होणार आहे. इतका छान हा रिझल्ट होममेड सिरम देतो. काही आठवड्यातच तुम्हाला बेबी हेअर्स देखील आलेले दिसतील. तर असो, हा सिरम आता थंड झालेला आहे. आता आपण याला गाळून घेणार आहोत. एक वाट्याने गाळणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये हा सिरम पूर्ण असा गाळून घ्यायचा आहे. गाळून घेतल्यानंतर आपण मगाशी काढलेला हा फ्रेश कांद्याचा रस यामध्ये घालायचा आहे. आता आपला हा मॅजिकल होममेड सिरम बनून एकदम तयार झालेला आहे. या सिरमला वापरण्याच्या तुम्हाला मी वेगवेगळ्या 3 पद्धती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नॅचरल रेमेडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा सिरम मी स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करणार आहे. रोज रात्री झोपताना स्कॅल्पवरती केसांच्या मुळांना स्प्रे करायचा आहे आणि 5 मिनिटं छान मसाज करायचे आहे आणि याला ओव्हरनाईट असंच राहून द्यायचं आहे. आणि नंतर सकाळी आपला हेअर वॉश नॉर्मल पाण्याने शॅम्पूने हेअर वॉश करून घ्यायचा आहे, कारण आपण यामध्ये कांद्याचा रस वापरलेला आहे. तुम्ही हा उपाय आठवड्यातून 3दा नक्की करा. तुमचे केस जे पांढरे झालेले आहेत ते काळे होण्यासाठी मदत होणार आहे. हा सिरम तुम्ही 10 ते 15 दिवस आरामात फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. हा सिरम फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे, कारण आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल वापरलेले नाही. आपल्याला नंतर वापरायचे असेल तेव्हा आपण हा सिरम फ्रीजमधून 1 तास आधी काढून ठेवायचा आहे आणि नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतरच हा आपल्या केसांवरती अप्लाय करायचा आहे. चला तर आता दुसरा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी आपण एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे. आपण जेव्हा केसांना हेअर ऑइल करतो, तुम्ही जे केसांसाठी हेअर ऑइल वापरत असेल ते घ्यायचे आहे. तुमच्या केसाच्या लेंथच्या अकॉर्डिंग तुम्ही हेअर ऑइल घेऊ शकता. समजा जर आपण 2 ते 3 चमचे जर हेअर ऑइल घेतले तर त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा हा सिरम मिक्स करायचा आहे. पहा, इथे मी 3 चमचा तेल घेतलेलं आहे, कोकोनट ऑइल घेतलेलं आहे. तर त्यामध्ये हा 1.5 चमचा सिरम इथे 1.5 ते 2 चमचे सिरम यामध्ये ॲड करायचा आहे आणि नंतर आपल्या केसांना अप्लाय करायचं आहे.
चला तर आता हे ऑइल केसांवरती अप्लाय कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. आपले केस व्यवस्थित विंचरून गुंता काढून घ्यायचा आहे आणि नंतर या तेलामध्ये असा एक कॉटन डिप करायचा आहे आणि आपल्या केसांच्या मुळांशी व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं आहे. पूर्ण स्कॅल्पवरती अप्लाय करा. सिरम पण तुम्ही या पद्धतीने वापरलं तरीही चालेल किंवा स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवून वापरलं तरीही चालेल. व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं आहे. हे पहा, मी व्यवस्थित अप्लाय केलेलं आहे. उरलेलं तेल केसांच्या लेंथला लावायचं आणि व्यवस्थित असे केसा बांधून 2 ते 3 तास ठेवायचं. रात्रीचं लावत असाल तर तुम्ही ओव्हरनाईट ठेवलं तरीही चालेल आणि सकाळी नंतर शॅम्पूने वॉश करून घ्यायचं आहे. पुढे मी शॅम्पूची ट्रिक सांगितलेलीच आहे. ती ट्रिक वापरून वॉश केलं तर तुम्हाला अजून अमेझिंग रिझल्ट भेट. चला तर आता आपण तिसरी पद्धत या सिरमला वापरायची पाहणार आहोत. आपण जो डेली आपल्या केसांना शॅम्पू अप्लाय करतो ना, तो शॅम्पू इथे घ्यायचा आहे. तुम्ही 1 पुडी घेत असाल, 2 पुडी घेत असाल, तुमच्या केसाच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता. एका बाउलमध्ये असा तो शॅम्पू काढून घ्यायचा आहे. आपण ओव्हरनाईट तेल लावून ठेवायचं आहे आणि सकाळी आपण हेअर वॉश करतो तेव्हाच ही ट्रिक तुम्ही वापरायची आहे. त्या शॅम्पूमध्ये आपण 2-3 चमचे हे सिरम मिक्स करायचं आहे आणि छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर हा शॅम्पू केसांना अप्लाय केला तर तुमचे केस जे धुताना गळतात ते गळणार नाहीत. सोबतच आपल्या केसांना एक नॅचरल शाईन येणार आहे आणि सॉफ्ट आणि सिल्की केस होणार आहेत. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. या शॅम्पूने आपला हेअर वॉश करून घ्यायचा आहे. ह्या तिन्ही पद्धती तुम्हाला मी वेगवेगळ्या शेअर केलेल्या आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला खूप छानपैकी रिझल्ट भेटतील. तुम्हाला या रेमेडीचे खूप छान अमेझिंग रिझल्ट भेटणार आहेत. केस गळती थांबते. पांढरे केस असतील तर ते काळे व्हायला देखील मदत होते. शिवाय काळे केस कधीच पांढरे होणार नाहीत आणि केस दुप्पट वेगाने वाढतील. केस एकदम सॉफ्ट, सिल्की आणि शायनी होणार आहेत. तुम्ही ही होम रेमेडी एकदा नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच नॅचरल होम रेमेडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला तर नंतर भेटूया अशाच एका रेमेडीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.